देवाची स्तुती असो. आजचे वचन आपण वाचणार आहोत. योहान याचा 19वा अध्याय, त्यामधील 17वे वचन. येशूला वधस्तंभावर खिळणे. मग त्यांनी येशूला आपल्या ताब्यात घेतले आणि तो आपल्या वधस्तंभ स्वतः वाहत कवटीचे स्थान म्हटलेल्या जागी गेला. त्या जागेत इब्री भाषेत गुलगुत्ता असे म्हणतात. तेथे त्याला व त्याच्याबरोबर दुसऱ्या दोघांना, एकाला एका बाजूस व दुसऱ्याला दुसऱ्या बाजूस, आणि येशूला मध्ये असे वधस्तंभावर खिळले. पिलाताने पाटी लिहून वधस्तंभावर लावली. तिच्यावर यहुद्यांचा राजा नासोरी येशू असे लिहिले होते. येशूला वधस्तंभाला खिळले. ते स्थान नगराच्या जवळ होते, म्हणून पुष्कळ यहुदी ती पाटी वाचली. ती इब्री, रोमन व हेलेनी ह्या भाषेत लिहिली होती. तेव्हा यहुद्याचे मुख्य याजक पिलाताला म्हणाले, यहुद्यांचा राजा असे लिहू नका, तर यहुदाचा राजा आहे असे त्याने म्हटले असे लिहा. पिलाताने उत्तर दिले, मी जे लिहिले ते लिहिले. शिपायांनी येशूला वधस्तंभावर खिळल्यानंतर त्याचे कपडे घेतले आणि एका शिपायाला एक वाटा असे 4 वाटे केले. त्यांनी अंगरखाही घेतला. त्या अंगरख्याला शिवण नसून तो वरपासून खालपर्यंत सबंध विणलेला होता. म्हणून ते एकमेकांना म्हणाले, हा आपण फाडू नये, तर कोणाला मिळेल हे चिठ्ठ्या टाकून पाहावे. हे यासाठी झाले की त्यांनी माझे कपडे आपापसात वाटून घेतले आणि माझ्या वधस्तंभावर आणि माझ्या वस्त्रांवर चिठ्ठ्या टाकल्या. असा शास्त्रलेख आहे तो पूर्ण व्हावा, त्याप्रमाणे शिपायांनी केले. येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई, त्याची मावशी, क्लोपाची पत्नी मरिया आणि मरिया मगदली ह्या उभ्या होत्या. मग येशूने आपल्या आईला व त्याच्या शिष्यांना त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून